प्रत्येक प्रेमकथा एका भेटीनं सुरू होते, पण काही प्रेमकथा एका त्यागाने अमर होतात. अदिती एक साधी प्रेमळ मुलगी, जिचं संपूर्ण विश्व म्हणजे तिचा नवरा कॅप्टन आदित्य कुमार. सैन्यातील कठीण जबाबदाऱ्यांमुळे त्यांची भेट फार कमी व्हायची, पण प्रत्येक भेट त्यांच्या आयुष्यात नवी आठवण कोरून जायची. अदिती, अदिती, मला नाही बोलायचंय तुझ्याशी. अगं बोलायचं नाही तुला, पण रुसलीस का ते तरी सांग. मी नाही रुसली, निघून जा तू. तसं पण तू 2 दिवस लेट आलायस. तुला तर टाइमच नसतो माझ्यासाठी. निघून जाऊ? जा. नक्की? मम्मी पप्पा बरोबर बोलायचे, चुकीच्या मुलावर लग्न केलंयस तू. तुला ना माझं हसणं दिसतं ना रडणं. हे बघ अदिती, मी 12 तास प्रवास करून कोणासाठी आलोय? तुझ्यासाठी ना. देशाचं रक्षण करणं आणि तुझी काळजी करणं, ह्याशिवाय माझ्याकडे काहीही नाही. डायलॉग मारायला पण शिकवतात वाटतं ट्रेनिंगमध्ये. आत्ता आलोय ना मी. असंच रडत राहणार आहेस की मला घरी पण घेऊन जाणार आहेस? हे काय? चावी. अगं पण मी ह्याचं काय ही करू? चावी आहे आणि ह्याने गाडी चालवली जाते. अगं हे पण बघ, कॅप्टन असेल तुझ्या युनिटचा, पण इथे मीच कॅप्टन आहे. आणि पटकन चल, तू मला डिनर बनवायला मदत करणार आहेस.
हिचं काय आहे नवीन? काय? हम्म. घरात बसून बसून ना वेडी झाली आहेस तू. वेडी तर झाली आहे मी. तू कुठे असतोस घरी? हट्ट पण कोणाकडे करू? आत्ता आलोय ना मी. आता हवे तेवढे हट्ट करून घे. सो हाऊ इज इट गोइंग? एव्हरीथिंग इज गोइंग गुड यार. वातावरण शांत आहे. मेसचं जेवण पण चांगलं आहे. ॲटलिस्ट तुझ्या जेवणापेक्षा तरी भारी आहे हा. बस ना यार. पण तू सेफ तरी आहेस ना? नसेन तेव्हा कळेल तुला. असं नाही बोलायचं. बरं चल आपण जेवून घेऊया. हे घेऊन जा. आईस्क्रीम खायला जाऊया. आत्ता? चल ना, मला खूप क्रेविंग्स होत आहेत. अगं पण आता कसं? चल ना यार. बर. श्वास श्वासात अंतरला धुंद एकांत मंतरला श्वास श्वासात अंतरला धुंद एकांत मंतरला मखमली स्पर्शवारे हरवले भान सारे मखमली स्पर्शवारे हरवले भान सारे अंग अंग मोहरताना रंग गोंधला श्वास श्वासात अंतरला धुंद एकांत मंतरला मखमली स्पर्शवारे हरवले भान सारे अंग अंग मोहरताना रंग गोंधला गीत जे गुणगुणले ओठांवरे घुटमळले श्वास जे विरघळले ते वाऱ्यावरी दरवळले गीत जे गुणगुणले ओठांवरे घुटमळले श्वास जे विरघळले ते वाऱ्यावरी दरवळले ही कोणती भिजतो पुन्हा पुन्हा देह माझा ऐकू जरा चित्रात
तुझ्यात मी माझ्यात तू शहारला नवा ऋतू खोल डोह मोहाचाही थरथरला श्वास श्वासात अंतरला धुंद एकांत मंतरला श्वास श्वासात अंतरला धुंद एकांत मंतरला मखमली स्पर्शवारे हरवरे भान सारे मखमली स्पर्शवारे हरवले भान सारे अंग अंग मोहरताना रंग गोंधळा गुड मॉर्निंग मिसेस आदित्य कुमार. चला उठा उठा, 7:30 वाजलेत. सायकलिंगला जायचंय ना. चला उठा उठा. 8:30ला जाऊया ना. 1 तास लेट. का बरं एवढी झोपतेस तू? कारण की मला झोप येते. झोप येते. झोप झोप झोप. हा आदित्य कुठे होतास तू? ब्युटिफुल. फुल फॉर दिस ब्युटिफुल बट यू आर फुल. व्हॉट? ब्युटिफुल विथ दिस फुल इज रिअल फुल. लेट गिव्ह मी बॅक दिस फुल. मी जर फुल तुला वापस हवं असेल ना तर तुला हा? माझ्यासोबत फाईट करावी लागेल. फाईट? फाईट. सो रेडी कॅप्टन? चल पंजा लावूया. पंजा? हो पंजा. हे बघ, तू हळणार आहेस. चल बघूया. तुला आधीच सांगते चल मी, ना तू बघूया. हळणार आहेस. सोबतीने चालता तुझं आयुष्य सारे हे मखमली सोबतीने चालता तुझ्या आयुष्य सारे निराळे भास की आभास हा छळे तुला छळे मला भास की आभास हा छळी तुला छळी मला धुंद हा मोगरा
रसगंधाळला पुन्हा. सांगते तुलाच मी अंतरी वेदना. तुझ्या माझ्या प्रेमाला या साऱ्या नव्या नव्या शाखुणा. तुझ्या माझ्या स्पर्शाला त्या हळव्या हव्या हव्या शाक्षणा. भासकी आहे नशा छळी तुला छळी मला. भासकी आभास हा छळे तुला छळे मला. सोबतीने चालता तुझ्या आयुष्य सारी हे मखमली. सोबतीने चालता तुझ्या ला 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 ला. हॅलो, कोण? आदित्य, एकच मिनिट हा देते. आदी आदी काय? फोन आहे. कोण आहे? हॅलो हॅलो. येस सर. ओके. येस सर. ओके. जय हिंद सर. काय झालं आदित्य? कशाला फोन होता त्यांचा? अगं अदिती, समजून घे. साहेबांचा फोन आलेला. कंडिशन खूप क्रिटिकल आहे. सॉरी, जावं लागेल मला. अदिती, प्लीज आदित्य, अगं. ट्राय टू अंडरस्टँड. हे काय? का रडतेस तू? जास्त हिरो नको म्हणाल. यू हॅव टू प्रोटेक्ट मी ऑल्सो. अदिती, तू जगातील सर्वात स्ट्रॉंगेस्ट मुलगी आहेस. यू डोंट नीड एनी प्रोटेक्शन. ओके. मला बॅग पॅकिंग करायचं आहे. मी बॅग पॅकिंग करतो. बॅग पॅकिंग? आदित्य, अगं अदिती, मला काही होणार नाहीये. का टेन्शन घेतेस तू? जास्तीत जास्त काय होईल? माझी डेथ होईल, माझी अंत्ययात्रा निघेल. अजून काय होणार आहे? सो बी रिलॅक्स. असं काही विचार करू नको. मला काही होणार नाही. तू सेफ तरी राहशील ना? अगं अदिती, काही होणार नाही मला. तू माझी जबाबदारी आहेस, देशही माझी जबाबदारी आहे. मला काही होणार नाही. सो बी रिलॅक्स. सुखरूप परत येईन. ओके, चल बाय.
कर्तव्याचा आवाज पुन्हा एकदा आदित्यला सीमेवर घेऊन गेला. निरोपाच्या त्या क्षणी आदितीच्या डोळ्यात एकच प्रश्न होता, पुन्हा कधी भेटशील? आणि आदित्यच्या ओठांवर एकच विश्वास, मी नक्की परत येईन. हॅलो. हॅलो मिसेस आदित्य कुमार. मला विसरलीस वाटतं तू. आय मिस यू लॉट आदित्य. मला तुझी खूप आठवण येते. आणि परवा आपली पहिली वटपौर्णिमा आहे. कधी येणार आहेस तू? लवकरच. एक नवीन मिशन आहे, ते संपवून लगेचच येईन. बाय दी वे, तू माझ्या स्वागताची तयारी कर, कारण माझं प्रमोशन होणार आहे. खरंच? येस. पण तू सेफ तरी आहेस ना? अगं, हा पण काही विचारायचा प्रश्न झाला का? तुझ्यासारखी सावित्री असताना ह्या सत्यवानाला कशाची काळजी? हाँ, आ रहा हूँ. तुम खाना खा लो, मैं आ रहा हूँ. ओके, चल बाय. करेन तुला फोन. ओके, बाय. काळजी घे स्वतःची. दिवस गेले, आठवणी वाढत गेल्या. फोनवरील काही क्षणच त्यांचं जग बनलं. पहिल्या वटपौर्णिमेला त्याच्या परतीची वाट पाहणारी आदिती स्वप्नांनी सजलेली होती. पण नियतीने तिच्यासाठी वेगळाच निर्णय लिहिला होता. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. आज भारतीय सेनेनं दिलेल्या एका अत्यंत कठीण मिशनवर मी आलोय. आपल्या सहकार्याच्या मृत्यूची बातमी त्याच्या कुटुंबियांना देण्यासाठी. सॉरी टू से, बट कॅप्टन आदित्य कुमार देसाई इज नो मोर. सेनेच्या एका घातक ऑपरेशन दरम्यान कॅप्टन आदित्य कुमार देसाई यांना वीरगती प्राप्त झाली. दुश्मनांच्या आउटपोस्टवर ताबा मिळवण्यासाठी भारतीय सैन्य दलाची एक तुकडी आत्मविश्वासानं निघाली, ज्याचं नेतृत्व कॅप्टन आदित्य करत होते. या तुकडीमध्ये भारतीय सैन्य दलातील अत्यंत धाडसी असे मोजके जवान समाविष्ट होते. हम होंगे कामयाब हा नारा देत माझा वीर लाडका जवान त्वेषानं निघाला. मात्र तो परत आलाच नाही. माझे 4 जवान या मिशनमध्ये मी गमावले.
दुर्दैवाची गोष्ट अशी की या चारही जणांचे मृतदेह मी परत आणू शकलो नाही. त्यातच कॅप्टन आदित्य. दारावरची बेल वाजली आणि एका सत्याने तिचं आयुष्य एका क्षणात बदलून टाकलं. आदित्य शहीद झाला होता, पण त्याचं स्वप्न अजूनही जिवंत होतं. त्या दिवसानंतर आदिती रडत बसली नाही. तिने स्वतःला घडवलं. ज्या गणवेशाचा तिला अभिमान होता तोच गणवेश परिधान करण्याचा निर्धार तिने केला. कठोर प्रशिक्षण, अथक मेहनत आणि अढळ बुद्धीच्या जोरावर ती स्वतः भारतीय सैन्यात अधिकारी बनली. मनात चांदणे तुझे हे लाजणे, लाजुनी ते चोरुनी पाहणे. मनात चांदणे तुझे हे लाजणे, लाजुनी ते चोरुनी पाहणे. कसा सावरू माझा मी मला, एक सारखे तुझे मला भारणे. काळजावरी झाला वार हा तुझा, जिवंतपणीच मला मारणे.
शब्दाविना सजेही भावना कशी कल्लोळ भावनांचा स्पर्शात गवसतो आसमंत खुलवतो तुझ्या श्वासात गारवा गात्र मोहरते रातेही सजते देखणी चंद्र चांदणी तुझ्या मिठीत रे सखे प्रीत अशी बहरते मनात चांदणे तुझे हे लाजणे लाजुनी ते चोरुनी पाहणे भाव नयनांचे नयनांनी वाचले मनातले शब्द ओठात साचले हात हाती घेऊनी साथ जन्माची दे प्रेमाची वाट पुढे सरू दे छंद जडला तुझा देऊ नको मज सजा तुझ्या विना जगण्यात नाही रे मजा तुझा मिळवू कसा होकार असा स्वप्नात कितींदा तुला भेटणे मनात चांदणे तुझे हे लाजणे लाजुनी ते चोरुनी पाहणे